श्री कानबाई माता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित कानबाई मातेचा 3 दिवसीय उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। उत्तम नगर येथील कॉलेज परिसरातून कानबाई मातेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। उत्तम नगर येथून सुरू झालेली ही मिरवणूक महाकाली मार्गे जगताप मळा येथे पोहोचली। तेथे हजारो भक्तांच्या उपस्थितीत कानबाई मातेचे विसर्जन करण्यात आले। शोभायात्रेच्या प्रारंभी लोकप्रिय आमदार सीमा महेश हिरे, ज्येष्ठ नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, माजी आमदार नितीन नाना भोसले, नानासाहेब महाले, प्रवीण तिदमे, तानाजी जायभावे, जगन अण्णा पाटील, प्रशांत जाधव, मुकेश शहाणे, योगिता हिरे, डीजे सूर्यवंशी, छायाताई देवांग, तात्या भाबरे, अमोल नाईक, दीपक दातीर, भूषण राणे, डॉक्टर सणांजे, कविता नाईक, संगीता पाटील, डॉक्टर पूनम महाले, मनीषा माळी, शोभना शिंदे, पल्लवीताई गणोरे, सचिन रोजेकर, नामदेव पाटील, सचिन सिन्हा, संदीप दोंदे, सुनील जगताप, सुनील पाटील, मोराणकर मॅडम, नायडू मॅडम, ज्योतिताई शिंदे, हरिमाळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। मिरवणुकीदरम्यान मार्गावर जागोजागी भक्तांनी कानबाई मातेचे उत्स्फूर्त स्वागत केले। ढोल ताशांच्या गजरात आणि कानबाई मातेच्या जयघोषात निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने महिला, पुरुष, युवक तसेच भाविक सहभागी झाले होते। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता। नंतर येणारा सण आहे आणि जळगाव, धुळे, साक्री या भागात खूप मोठ्या प्रमाणात या भागातील खूप मोठ्या प्रमाणात खानदेशी आणि बांधव आहेत ते नाशिकमध्ये स्थायिक झाले आहेत आणि त्या खानदेश बांधवांनी हा कानबाईचा सण उत्साहात पार पाडला आहे। आणि कारण म्हणजे जो विज्ञान युगात आज समाज बांधवांना एकत्र करण्याचं काम हे कानबाई उत्सव करत आहेत आणि पूर्ण खानदेशातील हा कानबाईंचा आज फार मोठा हा उत्साहाचा दिवस आहे। या उत्सवाच्या आमच्या संस्थेतर्फे श्री कानबाई माता बहुउद्देशीय संस्था त्याचे अध्यक्ष रवी पाटील, मी स्वतः कार्याध्यक्ष संस्थापक नितीन माळी, रवींद्र पाटील सर, सुरेश सोनवणे सर, आपले शेखर निकुम, भगवान पाटील, युवराज पाटील, भांबरे साहेब, हे अमृतकार, मामा अमृतकार सगळे आयोजक हिरिरीने प्रयत्न करत असतात आणि हा उत्सव फार घराघरात पोहोचलेला आहे।
आज याची व्याप्ती पाहिली तर ही नाशिक पासून सुरुवात, कारण की 19 वर्ष या सिडको नवीन नाशिक कानबाई उत्सवाला झाले आणि या नंतर सातपूर, पुणा, धुळ्यासारखं सातपूर, पुणा, नाशिक, कल्याण, मुंबई खूप मोठ्या प्रमाणात हा कानबाई उत्सव होत आहे. तो की महाराष्ट्रभर राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कानबाई उत्सव साजरा केला जातो. याला परंपरा 1300 वर्षापूर्वीपासून आहे. आपल्या महाराष्ट्रात 1300 वर्षापूर्वी या कानबाई मातेचं मंदिर साक्री तालुक्यात असून आज आपण या नाशिक शहरात पाहतोय की घरोघरी जे पूर्वी इथं लोक लाचत होते हा उत्सव आपण कसा साजरा करायचा, परंतु आज या उत्सवाला महत्व या नाशिक शहरावाल्यांनीच नव्हे महाराष्ट्रातील तमाम जनतेने दिलेलं असून या उत्सवाचं खरं माध्यम म्हणजे सर्व धर्म समभाव एकोबा म्हणून हा उत्सव ग्रामीण भागात साजरा केला जात होता. तो आज त्याच पद्धतीने आम्ही शहरी भागात पण गेल्या 19 वर्षापासून चालू केलेला असून याला प्रत्येक दिवशी हा प्रतिसाद मिळत असतो. आमची या शासनाकडनं एकच संकल्पना आहे की या नाशिक शहरात एक कानबाई मातेचं एक चांगलं मोठं भव्य मंदिर व्हावं आणि आपल्या खानदेशाच्या चाली रीती इथं रुजाव्या, हाच आमचा सार्वजनिक कानबाई माता शोभायात्रेचे आयोजन कानबाई माता बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवी पाटील, संस्थापक कार्याध्यक्ष नितीन माळी, सुरेश सोनवणे, भगवान पाटील, यशवंत नेरकर, राजेंद्र जडे, प्रवीण मोरे, रवींद्र पाटील, कमलाकर वाघ, शेखर निकुंभ, युवराज पाटील, प्रकाश अमृतकर, दीपक कुमार भामरे, डॉक्टर संदीप पाटील, विकास नानंदे, प्रकाश पाटील, योगेश पाटील, डॉक्टर राजेंद्र पाटील, BR पाटील, पंकज पाटील, सागर माळी, विजय महाजन, प्रवीण महाले आदींनी केले. जगताप मळा येथे हजारो भक्तांच्या साक्षीने कानबाई मातेचा जयघोष करीत विसर्जन करण्यात आले. उत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सिडकोतील भक्तांनी कौतुक केले. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.